श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे रंगीबेरंगी फूल शिकणार आहे आणि त्या फुलांची आपण वन साईड महिरप कशी बनवायची ते शिकणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सगळे रंगीत मोती घेतलेले आहे. राणी कलर घेतलेला आहे, पिवळा कलर घेतलेला आहे, पर्पल कलर घेतलेला आहे, पोपटी कलर आहे, लाल कलर आहे आणि गोल्डन कलर आहे. इतके मी कलर घेतलेले आहे महिरप बनवायला. नायलॉनचा धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. हे पहा, हे अशा प्रकारचं फूल आपल्याला बनवायचं आहे आणि त्याची वन साईड महिरप आपल्याला बनवायची आहे. ती कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण आता महिरप फूल बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले धाग्यामध्ये 5 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. गोल कसा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा आपला 5 मोत्यांचा गोल इथे तयार झाला. आता आपण पुढच्या 2-3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. तुम्ही माझे चॅनल व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कुठून माझं चॅनल पाहत आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा. आता पहा, आता आपण ह्या मोत्यांमध्ये सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. हा एक गोल्डन मोती घेतला आहे. 2 राणी कलरचे मोती घ्यायचे आपल्याला. हे 2 राणी कलरचे मोती घेतले. 2 पोपटी मोती घ्यायची आपल्याला. हे 2 पोपटी मोती घेतले आणि आता आपल्याला 4 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. तुम्ही फुल करून पहा, एकदम सोपं आहे आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडले की नाही, डिझाईन आवडले की नाही. वन साईड डिझाईन आज आपण ही बनवत आहोत. आता मी हे इतके मोती धाग्यात ओवून घेतले. 5 आणि 4 9 मोती आपण हे असे ओवून घेतलेले आहे आणि आता एक 10वा आपल्याला लाल मोतीवरती ओवून घ्यायचं आहे. म्हणजे एकूण आपण 10 मोती धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, आता आपल्याला काय करायचं, हा लाल मोती बाजूला करून ह्या पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला 2 पोपटी मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. आणि परत 2 राणी कलरचे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. हे असे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हा पण सुरुवातीला जो गोल्डन मोती ओवलेला आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. लगेच त्याच्या शेजारच्या मोत्यातनं आपल्याला 2 मोत्यांच्यामध्ये सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे.
2 राणी कलरचे मोती घ्यायचे. दोन पोपटी मोती घ्यायचे. 3 पाकळ्या आपल्याला या ठिकाणी बनवायच्या आहे. आपली दुसरी पाकळीसुद्धा इथे होत आलेली आहे. आणि 4 पिवळे मोती घ्यायचे. हे 4 पिवळे मोती घेतले आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. हा एक लाल मोती घेतला. परत आपल्याला हा लाल मोती बाजूला करून ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पिवळे मोती घ्यायचे. हे 3 पिवळे मोती घेतले. 2 पोपटी मोती घ्यायची आहे. दोन राणी कलरचे मोती घ्यायचे आहे. आणि परत आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई खाली काढणार आहे. हे पहा, ह्या अशा मोत्यातनं गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढली. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळ्या व्यवस्थित अशा ताठ होतात. ही अशी सुई काढल्यानंतर आता इथे परत आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. 2 राणी कलरचे मोती घ्यायचे. 2 पोपटी मोती घ्यायची आहे. आणि 4 पिवळे मोती घ्यायचे. हे 4 पिवळे मोती घेतले. एक लाल मोती घ्यायचा आहे. असे परत आपण 10 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हा लाल मोती बाजूला करून ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपण इथे 3 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. दोन पोपटी मोती घ्यायचे आपल्याला. दोन राणी कलरचे मोती घ्यायचे आहे. आणि आता परत आपण गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हा जो गोल्डन मोती ओलेला आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या ज्या 3 पाकळ्या केलेल्या आहे ह्या जॉईन करायच्या. त्या कशा जॉईन करायच्या आता मी ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. तर मी ह्या एका मधल्या रंगीत पर्पल कलर आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, जांभळ्या मोत्यातनं. हे पहा. आणि आता आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढू. आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. 2 राणी कलरचे मोती आणि 1 पोपटी मोती. ह्या मधल्या पाकिटले हे 3 मोती. ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढली आहे. ठीक आहे. आणि ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा आपण ओढून घेतलेला आहे. हे पहा, असा धागा ओढल्यानंतर इथे आता आपल्याला 1 गोल्डन कलरचा मोती घ्यायचा आहे. हे पहा, हा गोल्डन कलरचा मोती घेतला. आता आपण ही जी पाकळी बनवली दुसरी तिच्यातल्या ह्या 2 नंबरच्या पोपटी मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. हे 2 राणी कलरचे मोती, हा 1 गोल्डन कलरचा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली. आपली ही पाकळी इथे जॉईन झाली. पहा, आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या इथे जॉईन करायच्या आहेत. आता आपण काय करणार आहे, परत
हे 2 जांभळे मोती गोलातले ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. लगेच हा गोल्डन मोती घेऊ. लगेच हे 2 राणी कलरचे मोती आणि हा एक पोपटी मोती, अशी सुई आपण 4 मोत्यातनं बाहेर काढलेली आहे. आता इथे परत आपण एक गोल्डन मोती घेऊ. एकदम सोपी पद्धत आहे फूल करायची पहा. आणि आता ही जी पाकळी ह्याच्यातल्या हा जो 2 नंबरचा पोपटी मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपण हे 2 राणी कलरचे मोती, हा गोल्डन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपलं इथे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे 3 पाकळ्यांचं पहा. आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे गोलातल्या आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा. आता मी इथे गाठ पाडून घेते. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. आता आपल्याला हे फूल जॉईन करायचं आहे. ते कसं जॉईन करायचं ते मी हे पहा, हे असं फूल आपलं इथे झालेलं आहे 3 पाकळ्यांचं. आता आपल्याला हे जॉईन करायचं. ते जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, मी आता सुईमध्ये धागा ओढूनच ठेवलेला आहे. आता आपण काय करणार आहे, मी हे 4 फुलं जॉईन करून घेतलेले इथे. आता आपल्याला हे फूल जॉईन करायचं. तर आपण काय करणार, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा आपल्याला ओढून घ्यायचा आहे. 1 साईड महिरप आपण आज बनवतो आहे. तुम्ही कशाही भोवती ठेवू शकतात. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपण हे वरचे सगळे मोती आहे ह्याच्यातनं सुई लाल मोत्यातनं बाहेर काढणार आहे. तर हे 2 राणी कलरचे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. परत हे 2 पोपटी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. हा एक पोपटी मोती. परत हे 4 पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ह्या साईडचे पूर्ण मोती ह्याच्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपण मधल्या सेंटरमधल्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ही दुसरी पाकळी जॉईन करा. दुसरी पाकळी जॉईन कशी करायची पहा. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला आहे आपण. आता परत आपण ह्याही पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. जांभळ्या कलरचा मोती त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. हा गोल्डन कलरचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि परत हे 2 राणी कलरचे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली 1 साईड ताटाभोवतीची महिरप, नवीन प्रकारची महिरप मी आज तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. तर ती तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंटद्वारे कळवा. वन साईड बनवलेली मोत्यांची महिरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.